मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। त्यामुळे सध्याच्या महानगरपालिकेतल्या 227 नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळात काय काम केलं याचा लेखाजोखा प्रजा या फाउंडेशनने प्रकाशित केलाय, ज्यात भाजप आणि सेनेच्या नगरसेवकांची कामगिरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा सरस आहे असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे युतीने या अहवालाचं स्वागत केलंय, तर इतर पक्षांनी यावर टीका केली आहे। महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। आता सगळे पक्ष मतदार राजासमोर उभे राहणार असताना प्रजा फाउंडेशननं नगरसेवकांनी काय काम केलं याचा अहवाल सादर केलाय। प्रजा फाउंडेशनच्या 2010-11 या वार्षिक अहवालात अधिकाराच्या माध्यमातून नगरसेवकांनी कुठले प्रश्न विचारले, किती निधी खर्च केला, उपस्थिती किती, याशिवाय त्यांची गुन्हेगारी नोंद झाली आहे का याबाबत माहिती आहे। असं आढळून आलं की फक्त 10% कॉर्पोरेटरचे प्रश्नांची क्वालिटी आमच्या मापदंडाप्रमाणे 50%च्या वर आहे। इनफॅक्ट बाकीचे 90% लोकांची प्रश्नांची क्वालिटी 50%च्या मापदंडापेक्षा खालीच आहे। या अहवालानुसार सगळ्याच नगरसेवकांची कामगिरी यथातथ आहे। त्यातल्या त्यात भाजप पहिल्या क्रमांकावर, त्यानंतर सेना आणि काँग्रेस, तर त्यानंतर राष्ट्रवादीचा क्रमांक लागतो, तर मनसे जणू काळ्या यादीत आहे। त्यामुळे युती वगळता सगळ्यांनीच या अहवालावर साशंकता व्यक्त केली आहे। तुम्ही ज्यांना कॉन्टॅक्ट करणार त्याचं पॉलिटिकल इन्क्लिनेशन काय आहे तसं तो तुम्हाला दाखवणार आणि ते तुम्ही बघणार आणि त्याच्यावर अवलंबून तुमचं सर्वे होणार। कारण सर्वे करणारे लोक काय त्या विभागातले राहणारे मास्टर नसतात। आम्ही 25-30 वर्षापासून विभागामध्ये काम करत आहोत, तरी आम्ही व्यवस्थित बोलू शकत नाही की काय कोणाच्या मनात आहे ते। आणि मी आता 30 वर्ष नगरसेवक पाहिलं, हे सर्वे वगैरे काय कुठे टिकत नाही। यात मनसेला सगळ्यात शेवटचं स्थान मिळालंय। त्यामुळे सेनेच्या नगरसेवकांना मनसेवर टीका करण्याची आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्याची आयतीच संधी मिळाली आहे। मुंबईच्या हिताच्या दृष्टिकोनातील प्रश्न असतील तर तेही प्रश्न शिवसेना बीजेपीच्या नगरसेवकांनी जास्त उपस्थित केलेले आहे। आणि मनसेच्या बाबतीत आम्ही पहिल्यापासून बोलतो, तर मनसेचा कुठलाही नगरसेवक मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एकही त्यांनी प्रस्ताव सभागृहात आणलेला नाही। त्यांची उपस्थिती नगण्य असते। त्यामुळे कुठेतरी त्यांना दिलेली मुंबईच्या नागरिकांनी एक संधी ती त्यांनी गमावलेली आहे। या अहवालात सेनेला चांगलं म्हटलं असलं तरी सेनेचे नगरसेवक आणि आमदार रवींद्र वायकरांना 173वे, तर स्वतः शेवाळेंना 150च्या पुढचं स्थान आहे। त्यामुळे यावर विश्वास ठेवता येणार नाही असं राष्ट्रवादीचेच नगरसेवक म्हणतायत। या ग्रस्ताने वायकर स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष असून 4 वेळे 100 ते 150 कोटीची कामं आपल्या विभागात केली। मग हे मतं जो मिळत त्यांच्या कामावर मिळाले आणि तो प्रजाचा रिपोर्ट त्यांना 173वा नंबर टाकतो वायकरांना। रिपोर्ट आहे। अहवालाबाबत वेगवेगळी मतं असली तरी यामुळे राजकीय पक्षात आणि जनसामान्यात चर्चा रंगणार हे निश्चित। आणि ज्यांचं कौतुक झालंय त्या नगरसेवकांना याचा वापर प्रचारासाठी करायला मिळणार हेही नक्की। कॅमेरामन राकेश नेरुरकर सह कपालिनी सिनकर, साम मराठी, मुंबई।